बदलापूर घटनेच्या निषेधार्थ रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात शनिवारी ठिकठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली। रत्नागिरी तालुक्यातील खेडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली। कणकवली शहरातही महाविकास आघाडीने निदर्शनादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली। सदावर्तेचा पाठपुरावा करणाऱ्या सरकारचा सदावर्तेचा वापर करणाऱ्या सरकारचा सदावर्तेचा वापर करणाऱ्या सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाविकास आघाडीचा। ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये जी घटना झाली त्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी काल बंदचं आवाहन केलं होतं आणि त्या बंदला संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाठिंबा दिला होता। परंतु ज्या सदावर्तेंनी सातत्याने सरकारच्या बाजूने अनेक वेळा कोर्टात गेले, त्या सदावर्त्यांनी कोर्टात गेल्यामुळे त्यानुसार निर्णय दिला की हा जंप बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे आम्ही तो बंद मागे घेतला। परंतु आज सगळीकडे उद्धवजी ठाकरे, शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं आहे आणि त्याला लोकांचा पाठिंबा मिळतोय। खरं तर अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडता कामा नये। याआधी ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्याच्यावेळी कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी लोकांनी विरोध शांततेच्या मार्गाने बंद ठेवून मोर्चा काढून केला आहे। आज पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी 2-2 महिने या ठिकाणी 143 कलम लावत आहे। काल हे आंदोलन घोषणा झाल्यावर ताबडतोब 143 कलम लागत आहे। हे कुठेतरी ह्या जिल्ह्यातील लोकांची दडपशाही करण्याचा प्रसंग आहे। जर या संदर्भात आज जर आंदोलनाला सुरुवात झाली तरी हे आंदोलन थांबणार नाही। त्या पीडितांना, महिलांना न्याय मिळण्याचं हे आंदोलन थांबणार। मालवण तालुक्यात अत्याचाराच्या निषेधार्थ ठाकरे गट महिला आघाडीकडून युवतींनी आत्मक्लेश आंदोलन केलंय। मुलींना सुरक्षा मिळालीच पाहिजे, मुलींना सुरक्षा मिळालीच पाहिजे, नराधमाला फाशी मिळालीच पाहिजे, महिलांवरचे अत्याचार थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे, महिलांवरचे अत्याचार थांबलेच पाहिजे, महिलांवरचे अत्याचार थांबलेच पाहिजे, 1500 नको, सध्याची ही परिस्थिती चालली आहे की कुठे घेऊन चालला हा माझा महाराष्ट्र। ट्रिपल इंजिनचा आम्ही ह्या सगळ्या महिला किंवा युवती सेना म्हणून आम्ही ट्रिपल इंजिनचा निषेध करतो। एका दिवसात लॉकडाऊन होतं, एका दिवसात तुमचं सरकार बदलतं, एका दिवसात नोटाबंदी होतात, एका दिवसात नराधमाला शिक्षा का नाही होत। ह्या सरकारने आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवर उत्तर द्यावं पाहिजे। आता मेणबत्ती नाही, आता मशाल पेटवायची गरज आहे। तर मी या सगळ्या आंदोलनात संदर्भात मुलींची सही घेत आहे आणि त्याच्यातून नराधमाला शिक्षा फाशीची शिक्षा होईल ही अशी आशा बाळगते। महाड तालुक्यात छत्रपती शिवाजी चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली आहेत। आजच्या आंदोलनाचा भाग हा महाराष्ट्रातल्या घडलेल्या घटनांबद्दलचा आहे आणि पक्ष नेतृत्वाने वेळोवेळी त्याबद्दलची भूमिका जाहीर केली। पक्ष नेतृत्वाने त्या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करत त्याही वेळेला उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन करत असताना त्यासंबंधी न्याय मिळावा ही भूमिका त्याही वेळेला घेतलेली होती। पण सातत्याने होत असलेल्या घटनांना गृहीत धरून समोर पाहून हा शेवटी बंदचा निर्णय घेण्यात आला। दोडामार्ग तालुक्यात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली।
मुरुड शहरात काळे झेंडे फडकवीत कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बदलापूर घटनेचा निषेध असो. बदलापूर घटनेचा निषेध असो. निषेध असो. बदलापूर घटनेचा निषेध असो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.